आणि आता आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा मणिपूर सरकारचा निर्णय। मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं, वाढत्या हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही अशी टीका। आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। उद्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बार्शीमध्ये ठिय्या मांडणार। सोयाबीनला दरवाढीसह भक्ती महामार्गाला स्थगिती देण्याचा अजित पवारांचा शब्द। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सरकार नकारात्मक। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह फडणवीसांचा मोठा फोटो, मात्र अजित पवारांचा फोटो गायब असल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी। अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटिसा उच्च न्यायालयाकडून रद्द। मुंबईतील दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दयनीय अवस्था। स्मृती दालनाकडे महापालिकेचं दुर्लक्ष। मनसेचे पदाधिकारी पाहणी करणार। अभिनेत्री मलाइका अरोराच्या वडिलांची आत्महत्या। मुंबईच्या वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट।